आहे. चला आपला केमिकल बॉन्डिंग मधला आपला स्टेरिक नंबर ॲनालिसिस चाललेलं, त्याच्यामध्ये आपण स्टेरिक नंबर 1, 2, स्टेरिक नंबर 2, 3, 4, 5 आणि आता आपण लास्ट स्टेरिक नंबर 6 आता आपण घेणार आहे. स्टेरिक नंबर 6 मध्ये हायब्रिडायझेशन काय ना sp3 d2. जिओमेट्री काय असणार आहे ऑक्टाहेड्रल. शेप काय असणार आहे ऑक्टाहेड्रल. ओके. आता स्टेरिक नंबर 6 तर हायब्रिडायझेशन असणार आहे sp3 d2. जिओमेट्री ऑक्टाहेड्रल, शेप ऑक्टाहेड्रल. तर आपण ह्याची पहिल्यांदा केस नंबर फर्स्ट घेऊ. त्याच्यामध्ये केस नंबर फर्स्ट मध्ये आपण पहिले घेणार आहे 6 सिग्मा बॉन्ड प्लस 0 लोन पेअर. जे 6 सिग्मा बॉन्ड असणार आणि 0 लोन पेअर असणार आहे. त्याच्यामध्ये त्याचे हायब्रिडायझेशन काय येणार ते येणार स्टेरिक नंबर किती 6. हायब्रिडायझेशन काय येणार sp3 d2. जिओमेट्री ऑक्टाहेड्रल, शेप ऑक्टाहेड्रल. हे जे एक्झाम्पल आपण सोडवूया. एक्झाम्पल हे जे आपण लिहूया पहिल्यांदा. एक्झाम्पल लिहूया आपण SF6 F6 PL6 minus O6 4 minus O2 F4. एक्झाम्पल आपण ठीक आहे. हां, आता ऑक्टाहेड्रल शेप कसा असतो तर ऑक्टाहेड्रल तिथे मी रिप्रेझेंटेशन बनवू. ऑक्टाहेड्रलचे असे असतात, असं असतं. हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ ऑक्टाहेड्रल. आता हा SF6 सल्फरचे व्हॅल्यूचे इलेक्ट्रॉन किती 6. ठीक आहे. क्लोरीन हा मोनोव्हॅलेंट स्पेसिस आहे, म्हणजे क्लोरीन किती 1 बॉन्ड बनवून. SF6 सेलोरियम तो पण ऑक्सिजन फॅमिलीमध्ये, त्याचे पण व्हॅल्यूचे इलेक्ट्रॉन किती 6 आहे. टेलोरियम ॲज इट इज येणार त्याचं पण PCl6 मायनस. फॉस्फरस नायट्रोजन फॅमिलीतला फॉस्फरस, नायट्रोजनची व्हॅल्यू इलेक्ट्रॉन किती 5, मायनस चार्ज आहे 1 इलेक्ट्रॉन ॲड होणार, झाले किती 6. झिनॉन, झिनॉनचे किती व्हॅल्यू इलेक्ट्रॉन 8, मायनस किती 4 प्लस 4 ॲड होणार, झाले किती 12. झिनॉन O2 F4 आपण इथे लिहिलं झिनॉन O2 F4. झिनॉनची व्हॅल्यू इलेक्ट्रॉन किती 8, 1 2 3 4 5 6 7 8. हायब्रिडायझेशन काय येणार sp3 d2 sp3 d2 sp3 d2 sp3 d2. स्टेरिक नंबर 6 1 2 3 4 5 6
1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 स्टेप नंबर 6 sp3d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल ऑक्टाहेड्रल शेप पण काय ना शेप पण ॲज इट इज ऑक्टाहेड्रल. ठीक आहे, ही झाली केस नंबर फर्स्ट. केस नंबर फर्स्ट त्याच्यामध्ये 6 सिग्मा बॉन्ड आहेत. त्याचे हायब्रिडेशन करणार आहे sp3d2. स्टेप नंबर 6 ज्योमेट्री हायब्रिडेशन ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल हायब्रिडेशन sp3d2 शेप ऑक्टाहेड्रल. हे झालं केस नंबर फर्स्ट. आता केस नंबर सेकंड बघूया. केस नंबर सेकंड इथे काय असणार 5 सिग्मा बॉन्ड 1 लोन पेअर. ठीक आहे, स्टेप नंबर किती झाला 6 हायब्रिडेशन sp3d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप स्क्वेअर पिरामिडल स्क्वेअर पिरामिडल पिरामिडल. हा स्क्वेअर पिरामिडल कसा असतो तर हा काय असतो स्क्वेअर पिरामिडल 5 सिग्मा 1 2 3 4 5 आणि 1 2 पेअर. हा झाला स्क्वेअर पिरामिडचं रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल IF5 झेनॉन F5 प्लस आणि झेनॉन OF4 आयोडीनची व्हॅल्यू इलेक्ट्रॉन किती 7 फ्लोरीन आहेत किती 5. वन 2 3 4 5 6 7 sp3d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप स्क्वेअर पिरामिडल झेनॉन F5 प्लस झेनॉनची व्हॅल्यू इलेक्ट्रॉन किती 8 प्लस चार्ज म्हणलं 1 मायनस झाले किती 7 फ्लोरीन आहे किती 5 7 1 2 3 4 5 6 7 झेनॉन F5 प्लस हायब्रिडेशन sp3d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप स्क्वेअर पिरामिडल these shapes square pyramids 4 1 2 3 4 5 आणि हा लोन पेअर. ठीक आहे, मी रिप्रेझेंटेशन बनवतो. हे 3 झाले हे 4 झाले आणि हा 5 आणि हा लोन पेअर. दिस इज अ स्क्वेअर पिरामिडल दिस इज अ स्क्वेअर पिरामिडल दिस इज. ठीक आहे, झेनॉन OF4 झेनॉनची व्हॅल्यू इलेक्ट्रॉन किती 8 ऑक्सिजन किती 1 तो बनवतो किती 2 बॉन्ड 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, हायब्रिडेशन करणार sp3d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप स्क्वेअर पिरामिडल झाली केस नंबर 2. केस नंबर फर्स्ट झाली 6 सिग्मा बॉन्ड ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप ऑक्टाहेड्रल हायब्रिडेशन sp3d2. केस नंबर 2 मध्ये काय 5 सिग्मा प्लस 1 लोन पेअर हायब्रिडेशन sp3d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप स्क्वेअर पिरामिडल. आता आपण केस नंबर 3 बघूया.
केस नंबर 3 4 सिग्मा प्लस 2 लोन पेयर sp3 d2 ऑक्टाहेड्रल फक्त स्क्वेअर प्लेन हायब्रिड जॉमेट्री ॲज इट राहणार शेप फक्त बदलणार तो काय आहे स्क्वेअर प्लेन तो कसा असणार सेंटरमेटल आयटम हा हे 4 सिग्मा बॉन्ड आणि हा हे 2 लोन पेयर दिस इज अ स्क्वेअर प्लेन रिप्रेझेंटेशन ठीक आहे त्याचे एक्झाम्पल IF4 minus ICL4 minus IBR4 minus IBR4 minus BR4 minus Xenon F4 आयोडीन व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती 7 मायनस 4 1 ॲड होणार झाले किती 8 फ्लोरीन आहेत किती 4 आता किती भरायचे आपल्याला 8 5 6 7 8 हायब्रिडायझेशन sp3 d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप स्क्वेअर प्लेनर ICL4 मायनस आयोडीनची व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती 7 मायनस चार्ज ॲड किती जाणार 1 झाले 8 CL किती आहेत 4 1 2 3 4 5 6 7 8 हायब्रिडेशन sp3 d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप स्क्वेअर प्लेनर IBR4 मायनस आयोडीन व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती 7 मायनस चार्ज आहे 1 ॲड होणार झाले किती 8 ब्रोमिन आहेत किती 4 आपल्याला बराच आहेत 8 हे झाले ब्रोमिन 4 5 6 7 8 हायब्रिडायझेशन sp3 d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप स्क्वेअर प्लेनर BRF4 मायनस ब्रोमिनची व्हॅल्यू इलेक्ट्रॉन किती 7 मायनस चार्ज 1 झाले ॲड झाले किती 8 1 2 3 4 5 6 7 8 sp3 d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप स्क्वेअर प्लेनर Xenon F4 झेनॉनची व्हॅल्यू इलेक्ट्रॉन किती 8 फ्लोरीन आहेत किती 4 1 2 3 4 5 6 7 8 हायब्रिडायझेशन sp3 d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप स्क्वेअर प्लेन ठीक आहे आता आपला स्टेरिक नंबर 6 पण पूर्ण झाला ठीक आहे आता ह्याच्यामध्ये स्टेरिक नंबर 6 मध्ये आपण पहिल्यांदा काय पाहिलं 6 सिग्मा बॉन्ड हायब्रिडायझेशन काय आलं त्याच्यामध्ये sp3 d2 ज्योमेट्री काय आली ऑक्टाहेड्रल शेप काय आलं ऑक्टाहेड्रल त्यानंतर केस नंबर 2 बघितली त्यामध्ये 5 सिग्मा प्लस 1 लोन पेअर हायब्रिडायझेशन काय आली sp3 d2 ज्योमेट्री काय आली ऑक्टाहेड्रल शेप काय आला स्क्वेअर पिरॅमिडल केस नंबर 3 काय बघितली केस नंबर 3 मध्ये आपण केस नंबर 3 मध्ये 4 सिग्मा प्लस 2 लोन पेअर हायब्रिडायझेशन काय आली sp3 d2 ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल शेप स्क्वेअर प्लेनर आपण त्याचे प्रत्येकाचे एक्झाम्पल 4 ते 5 असे एक्झाम्पल बघितले ठीक आहे इथे आपला स्टेरिक नंबर 6 संपला धन्यवाद